नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते। तर या जगात सगळेजण लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करत असतात। लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर व्हावी आणि ती कायमची आपल्या घरामध्ये नांदावी यासाठी अनेक उपाय, अनेक प्रयत्न केले जातात। तर आपल्या घरामध्ये ही लक्ष्मी माता स्थिर का होत नाही, काही कारणे आहेत, ज्या चुका आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत। ज्या घरामध्ये या चुका केल्या जातात त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी माता कधीही येत नाही, पाऊलसुद्धा ठेवत नाही। आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी स्वामींचं मत काय आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सर्व महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या घरातल्या सुद्धा लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही अडचणी असतील किंवा जे काही संकटे असतील ती सुद्धा दूर होण्यास मदत होईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातूनच आपल्या सुरुवात करायची आहे आणि सर्वात प्रथम म्हणजे स्त्री ही आपली आदिशक्ती मानली जाते आणि स्त्री लक्ष्मीचं रूप आहे आणि हे आपल्या धर्मशास्त्रामध्ये ही स्त्रीला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे। त्यामुळे आपल्याला आपल्या घरापासून सुरुवात करायची म्हणजे आपल्या घरातील जी स्त्री आहे, आपली आई, पत्नी, बहीण किंवा मुलगी, जे कोणी आपल्या घरामध्ये स्त्रिया असतील त्यांचा आदर प्रत्येक पुरुषाने केला पाहिजे आणि प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीला तेवढाच मानसन्मान दिला पाहिजे जेवढा आपण माता लक्ष्मीला देण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे आपली देवरूपी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि ती आपल्या घरामध्ये स्थिर राहते। आणि ज्या घरामध्ये स्त्रियांना मारहाण केली जाते, तिच्यावरती हात उचलला जातो, तिला सतत रडवलं जातं, हिणवलं जातं, अशा ठिकाणी लक्ष्मी अजिबात कृपा करत नाही। त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आईचा किंवा आपल्या बहिणीचा किंवा आपल्या पत्नीचा कधीही अपमान करायचा नाही आहे। तिचा आदर, मान सन्मान, ती जेवढी आनंदी आणि सुखी असेल घरामध्ये तेवढीच माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होऊन तिची कृपा आपल्यावरती 100% होते। त्याचप्रमाणे घराच्या बाहेर समाजामध्ये ज्या स्त्रिया आहेत त्यांचासुद्धा आदर आपल्याकडून होणं गरजेचं आहे। बाहेरच्या स्त्रियांनासुद्धा कधीही आपल्याकडून चुकीचं किंवा उणे धुणे किंवा शिवीगाळी अशा प्रकारच्या गोष्टी अजिबात झाल्या नाही पाहिजेत, तरच आपल्यावरती लक्ष्मी माता प्रसन्न होते। त्याचप्रमाणे आपल्या घरातील ज्या स्त्रिया असतात त्यांनीही काही नियम पाळायचे आहेत। त्यांनासुद्धा आपल्या घरामध्ये कुणाचीही निंदा न लसती किंवा एखाद्या दुसऱ्या स्त्रीचा अपमान किंवा तिची एखादी गोष्टीची निंदा करणे या गोष्टी तिने अजिबात घरामध्ये केल्या नाही पाहिजेत। त्याचप्रमाणे घरातील स्त्रियांनी जशी परिस्थिती आहे त्या पद्धतीने वागलं पाहिजे। आपल्या घरामध्ये जर परिस्थिती थोडी कमी असेल किंवा गरीब असेल तर त्यावेळेला काटकसरीने आपला संसार चालवला पाहिजे। प्रत्येकाला खुश आणि आनंदित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे। घरातील सर्वांशी तिचे संबंध प्रेमाचे असले पाहिजेत आणि जे आहे त्यामध्ये सुख समाधान मानून तिने राहिले पाहिजे, तरच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते, ती आकर्षित होते आणि त्या घरामध्ये भरभराट करते। म्हणूनच आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मी जर सुखी आणि आनंदी असेल, प्रसन्न असेल तर धनलक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते। ती आपल्याला घरातून सोडून कुठेही जात नाही, ती आपल्या घरावरती तिची कृपादृष्टी सदैव असते। म्हणूनच आपल्या घरातील स्त्रीचा आदर करा, त्यामुळे लक्ष्मी माता आपोआपच आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये स्थिर राहणार आहे, आकर्षित होणार आहे आणि आपल्यावरती धनाचा वर्षाव दिवसेंदिवस ती करत राहणार आहे। तर ही होती छोटीशी माहिती, लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये नांदावी म्हणून काय करावे आणि कोणत्या चुका करू नयेत याबद्दल मी तुम्हाला दिलेली आहे। माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।